डॉक्टर अंकल. सोनू, एवढ्या सकाळी सकाळी तू इथे? डॉक्टर अंकल, काल रात्री खूप मोठी गोष्ट घडली. का, काय झालंय? त्या गुंडाने आम्हाला परत त्रास द्यायला सुरुवात केलीये. ते परत आले होते? यांची एवढी हिंमत? ते परत आले नव्हते. त्यांनी आधी आईला रात्री 2-3 ब्लँक कॉल केले आणि जसे आम्ही झोपलो ना तसे आमच्या खिडकीवर दगड मारून काच फोडून टाकली. यांचं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. दिवसेंदिवस यांची हिंमत खूपच वाढत चालली. तुम्हाला कोणाला काही झालं नाही ना? तुला कुठे लागलं नाही ना? हे बघ, तू काळजी करू नकोस. मी आहे ना. मी तुम्हाला माझ्या कुटुंबासारखंच समजतो. पण तुम्ही आता काय करणार? मी आज रात्री तुमच्या घराच्या बाहेर येऊन पहारा देईन. तुमच्यासाठी तर मी एवढं नक्कीच करू शकतो. अंकल, तुम्ही किती प्रेमळ आहात, किती काळजी करतात सगळ्यांची. खरंच तुम्ही देव माणूस आहात. मी येते आता, नाही तर आई आली तर ती परत थांबवेल तुम्हाला. बरं, पण मी रात्री पहारा द्यायला येतोय हे कोणाला सांगू नकोस. मीही नाही सांगणार कोणाला. प्रॉमिस अंकल, मी कोणालाच नाही सांगणार. आणि थँक्यू. येते मी. बाय. डॉक्टर, पप्पांचे कापड धुऊ का? मला काय विचारतेस? नाही म्हटलं तुम्हाला वापरात येतील ना म्हणून विचारलं. नाही, मला कळलं नाही. म्हणजे? अहो, आता आमचे पप्पा पतपिढीमध्ये पहारा द्यायला जात नाही ना, आणि तुम्ही तर पल्ला सोडल्या. तुम्ही पहारा द्यायला जाणार आहे ना, म्हणून म्हटलं ती कापड तुम्हाला वापरात येतील. एवढसा मेंदू आहे डिंपल तुझा, एवढाच चालणार? अशी कामं करावी लागतात. माणसाला जर का मोठं व्हायचं असेल ना तर दिवस रात्र काम करावं लागतं. जी कामं दिवसा करता येत नाही ती रात्री करावी लागतात. असं काय काम करणार आहे तुम्ही? ते कळलंच तुला उद्या. काय करू मी तुझं? तुला प्रेमाने रागात सगळ्या पद्धतीने मी समजावून सांगितलं, पण तू ऐकायला तयार नाहीयेस. आता मी तुला कसं सांगू? तूच सांग, तेव्हा तू माझं ऐकशील. बाबा गेल्यापासून ह्या घरात मी एकाही परपुरुषाला येऊ दिलं नाहीये. डॉक्टर कितीही चांगल्या मनाने आपली मदत करत असले ना तरी ते आपल्या घरी आल्यानंतर 4 लोकांच्या नजरा माझ्याकडे संशयाने वळतात. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. तो मी कसा सहन करू तूच सांग. त्या नजरा टोचतात मला. कोण आहे ती 4 लोक? आणि आपण का त्यांच्यामुळे घाबरून जगायचं? ह्या लोकांना तुझ्यावर संशय घेता येतो, पण तुला मदत करता येत नाही. त्या दिवशी आपल्या घरी गुंड आलेले, आपल्याला त्रास देत होते, तेव्हा कुठे गेली होती ही लोक? एखाद्याने तरी पोलिसांना फोन केला का? जी लोक स्वतः घाबरून जगतात ना, त्यांच्या नजरांचा तू का विचार करतेस? अगं, तू उद्या किती चांगली वागलीस ना तरी हे जग आहे तुझ्या चुका काढायला. उद्या त्या गुंडाने आपल्याला मारून जरी टाकलं नाही तरी ही लोक येणार नाहीयेत मदत करायला. मला फक्त एवढंच माहिती आहे आई, ते गुंड आपली जमीन कमी किमतीत हिसकवायला बसलेत आणि मी हे होऊ देणार नाहीये. अगं, पण मी आहे ना त्यासाठी. आपण लढू त्या गुंडांशी. मी बघते काय करायचं ते. त्या गुंडांनी दिलेल्या पेपरवर अजूनपर्यंत मी सह्या नाही केल्या. आपण वाचवू आपली जमीन. पण तू का त्या डॉक्टरांना सारखी आपल्या प्रकरणात घेऊन येतेस? कारण आई, माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. तू आमचं संरक्षण नाही करू शकत, तू जमिनीचं कसं करणार आहेस? आणि म्हणून मी डॉक्टर अंकलची मदत घेते आणि घेत राहणार आहे. अगं सोनू, थांब. असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. मंगले, मला आधी चहा आणून दे. मी बाहेर आहे. होय, आणती. हवं काय झालं काय तुम्हाला? हवं किती खोकताय व? ही धरा सावकाश. ही घ्या. हवं किती वेळा सांगितलं तुम्हाला दारू पिऊ नका, पण नाही, माझं ऐकायचंच नाही. किती दिवस झालं खोकताय? डॉक्टरला दाखवायचं नाही वय? 20 रुपये दे, लगेच जातो डॉक्टरांकडे. मला चांगलं माहिती 20 रुपये मिळाल्यावर तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे जाणार आणि कुठलं औषध घेणार ते.
काय कुठं जायची गरज नाही. आपले डॉक्टर आहेत ना, त्यांना सांगते तुम्हाला चेक करायला. अगं मंगल, साधं खोकल्यासाठी कोणी डॉक्टरांकडे जाते का? उतारा नाही घेतला म्हणून येतोय खोकला. सावकाश सावकाश, वर बघा वर बघा. अहो 2 आठवडे झालं तुमचा काय खोकला थांबणं झालाय. चांगलं नाही व एवढं खोकला येणं. तुला म्हणलं ना उतारा नाही घेतला म्हणून येतो खोकला. तू नको काळजी करू, मला गावातले काम आहेत, मी करून येतो तेवढे सरक. तुम्ही वाड्याबाहेर पाऊल टाकाच, मग मी आहे आणि तुम्ही हाय. काय कुठं जायची गरज नाही, घरात आराम करा. गप बाहेर जाणार, दारू पिणार आणि हाय तो आजार वाढून घेणार. कुठं जायची गरज नाही, हिथंच आराम करायचा. मी तुम्हाला कुठं बी जाऊ देणार नाही. मंगल ऐक ना, ए मंगल ऐक ना, दारुगड. अगं तू क्वार्टर वाट बघत असेल ना माझी, आणि त्याची क्वार्टर पण वाट पाहत. उघड ना. मला बाबांची खूप आठवण येते ग. ते असते तर असं काही झालंच नसतं. आपल्याला त्या गुंडांनी त्रास दिला नसता. बाबांनी सगळं नीट हँडल केलं असतं. मला खूप आठवण येते बाबांची. बाबा बरोबर बोलायचे, गमतीत बोलायचे. तुला व्यवहारातलं काहीच कळत नाही, बाहेरच्या जगाचं काहीच नॉलेज नाही. आपल्या जमिनीसाठी कोणतरी मदत करते हे पण कळत नाही तुला. मी कुठे चुकते हो? मी माझ्या परीने सगळं करते, तरी वडिलांचा आधार मी नाही देऊ शकत आपल्या मुलांना. तुम्ही मला एकटीला सोडून का गेलात? का नाही जबाबदारी घेण्याची सवय लावली? सांगा ना. मुलांसाठी बाबा कसं व्हायचं असतं? तुम्ही त्या डॉक्टरांच्या वाड्यावर? वय तो आमचाच वाडा आहे की. तुम्ही इथे कशा? मला माहित आहे तुम्ही मला इथं बघून चकित झाला असाल, पण मला तुम्हाला भेटायचं होतं ना, म्हणून मी इथं आली. ठीक आहे, बसा. एक बोलू का? म्हणजे तुमच्या बाबतीत जे काय घडलंय ना ते मला माहित आहे. डॉक्टरांनी मला सगळं सांगितलंय. म्हणजे त्यांनी स्वतःहून नाही सांगितलं. अहो आजकाल डॉक्टर लय नाराज असतात, अस्वस्थ असतात, जास्त कोणाशी बोलत नाही. आणि ह्याच्या आधी मी डॉक्टरांना असं कधीच बघितलेलं नाही. म्हणजे सारखं ते कंगनी बाबांसमोर जातात आणि प्रार्थना करत असतात. मला त्यांची अवस्था बघवली नाही ना, म्हणून मी त्यांना खोदून खोदून विचारलं. तेव्हा मला सगळा हा प्रकार समजला. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं, असं काय घडलंय की डॉक्टर एवढं अस्वस्थ असतात. मग अशी तुमची सोनू पण आली होती ना वाड्यात, तेव्हा पण ती म्हणाली की ती लोक आता तुम्हाला परत त्रास द्यायला लागलेत म्हणून. हो, पण त्यासाठी तिने डॉक्टरांकडे मदत मागायला जाणं हे मला नाही आवडलं, म्हणून मी तिला घरी घेऊन आली. अहो पण का? अहो डॉक्टर खरंच देव माणूस आहे ती. म्हणजे मी त्यांना लय आधीपासून ओळखते. त्यांना ना लोकांना मदत करायला लय आवडतं बघा. म्हणजे ना मदत करताना ते स्वतःच्या जीवाची पण पर्वा करत नाही. कुठला बी माणूस असू द्या, प्रत्येक माणसाला डॉक्टर मदत करत असतात. तो नाम्या दादा, त्याच्या पतपेढीसाठी पण डॉक्टरांनी मदत केली. आमच्या वाड्यावर जेव्हा जप्ती आली होती ना, तेव्हा डॉक्टरांनीच वाडा वाचवलाय. डॉक्टरांना ना लोकांना मदत करायला लय आवडतं बघा. निस्वार्थपणाने डॉक्टर मदत करत असतात. त्यांना यातनं लय सुख मिळतं. हो, तरी आमच्यासाठी कोणाचा जीव धोक्यात गेलेला मला नाही आवडणार. त्या दिवशी पण पाहिलंत ना, त्या गुंडांशी झालेल्या झटापटीमध्ये डॉक्टरांच्या डोक्याला कशी जखम झाली होती. अहो पण तुम्ही तेवढंच बघितलं ना. डॉक्टरांनी त्या गुंडांना कसं हाकलून लावलं हे बघायला पाहिजे होतं तुम्ही. ते गुंड पळून गेली, त्यामुळे मला नाही वाटत आता ते परत डॉक्टरांच्या नादाला लागतात. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आपण काय तुम्हाला डॉक्टरांबद्दल सांगत बसल्या. हे बघा, तुम्हाला कधी पण मदत लागली ना तर आमच्या वाड्यावर येत जा. अजिबात हिंमत हारू नका, कसलंच टेन्शन घेऊ नका. आणि असं पण
तुम्ही किती बी नाही म्हणाले ना तरी डॉक्टर तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. येते मी. कायद्यानुसार संविधानाच्या आर्टिकल 19 आणि 31 नुसार कुठल्याही व्यक्तीला प्रॉपर्टी आपल्याकडे बाळगण्याचा अधिकार आहे. ती त्याच्या मर्जीने हवा तेवढा वेळ स्वतःकडे ठेवण्याचा आणि विकण्याचा अधिकार आहे. अहो हे काय झालं? हे ते गुंडांबरोबर जरा माझ्यामुळे कोणाचा जीव गेलेला मला नाही चालणार. मला तुमच्या विरोधात पोलिसात जावं लागेल अशी वेळ माझ्यावर आणू नका डॉक्टर. आतापर्यंत मी माझ्या चारित्र्यावर एकही डाग लागू दिलेला नाहीये. इथे असं परक्या पुरुषानं सारखं येणं बरं नाही दिसत. पण तुम्हाला काहीही मदत लागली तर मला कधीही फोन करा. माझे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे उघडे असतील. आणि म्हणून मी डॉक्टर अंकलची मदत घेते आणि घेत राहणार आहे. डॉक्टर तुम्ही हे काय करताय? हा प्रश्न मी विचारायला हवा. आज
सकाळी सोनाली भेटायला आली होती मला. तिने काल रात्री जो प्रकार घडला सगळं सांगितला. तिच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसत होती. खूप घाबरली होती ती. मला राहवलं नाही म्हणून मी इथे आलोय. नाही, मला माहिती आहे हे बाई माणसाचं घर आहे, म्हणून मी घरात नाही आलो. नाही, कोणी पाहिलं असतं तर उगाच चुकीचा अर्थ काढायला नको म्हणून म्हटलं आपण इथेच थांबूयात. बाहेर बाहेर थांबूनच पहारा देऊयात. मी पहारा तर देऊ शकतो ना. म्हणजे पहारा? हो, म्हणजे ते गुंड येतात रात्रीचे, भ्याड हल्ले करतात, दगड वगैरे मारतात, काचा फोडतात. म्हटलं आपण स्वतः जाऊन बघावं की आपल्या घराकडे कोण वाईट नजरेने बघतंय. डॉक्टर, तुम्ही जे काही करता ना ते खरंच मला पटत नाहीये. तुम्ही का आमच्यासाठी एवढं करताय? मी पोलिसांना सांगेन, ते आम्हाला मदत करतील. प्लीज, तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका स्वतःला. एक मिनिट. आज सकाळी जेव्हा सोनाली माझ्याकडे आली होती खूप त्रासात होती. मला तिच्या चेहऱ्यावरचा त्रास सहनच झाला नाही. मला स्त्रियांना जर का कोणी त्रास देताना बघितलं तर मला खूप त्रास होतो, म्हणून मी इथे आलोय. हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडतो. तुम्ही प्लीज आज जाऊन झोपा. आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. मी इथेच थांबेन, घरात नाही येणार मी. आणि आपल्या माणसांची काळजी घेताना, त्यांची मदत करताना त्रास होत नाही. मला कुठलाही त्रास झालेला नाहीये. डॉक्टर, तुमचे आभार कसे माना? आभार परक्या माणसांचे मानले जातात, आपल्या माणसांचे नाही. आणि तुम्ही हे आभार वगैरे म्हणून मला परक करताय. प्लीज जा, तुम्ही झोपा. मी आहे बाहेर. अहो खरंच, मी आहे इथे. मी तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत मी इथे आहे कोणी येणार नाही. आणि कोणी आलंच ते मी आहे की. जा, गुड नाईट. मधु मॅडम, तुम्ही इथे का बसलाय? आमच्याशी काही नातं नसताना तुम्ही आमच्या रक्षणासाठी इथे बसून पहारा देताय आणि मी आज शांतपणे झोपू? कसं शक्य आहे ते? मी पण तुमच्यासोबत इथे बसून पहारा देते. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. एका अटीवर. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत इथे चहा घेतला तर मला बरं वाटेल. ठीक आहे. आज तुझ्या हातचा चहा घेतोय. लवकर तुझा हातही माझ्या हातात असेल. हातच काय, तूच माझ्या मिठीत असशील.